Now we discuss last point from this chapter, that is conical pendulum. आता हा जो कोनिकल पेंडुलम आहे म्हणजे सिंपल पेंडुलम असतो. सिंपल पेंडुलमला काय करतो आपण, एक दोरा असेल आणि त्या दोऱ्याला एक बॉब अटॅच केलेला असतो. तो जो सिंपल पेंडुलम आहे जर आपण हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये रिव्हॉल्व केला, सिंपल पेंडुलम जर हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये रिव्हॉल्व केला तर ही जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग काय करते, तर या व्हर्टिकलशी हा अँगल करणार आहे थीटा, आणि हा जो शेप आहे तो शेप कसा दिसतो आपल्याला, कोन लाईक स्ट्रक्चर. त्यामुळे या पेंडुलमला म्हणतात कोनिकल पेंडुलम. म्हणजे याची जी डेफिनेशन आहे ती काय असेल, द मास सस्पेंडेड बाय अ स्ट्रिंग, द मास सस्पेंडेड बाय अ स्ट्रिंग revolves along a horizontal circle and the string makes angle with the vertical which describes a cone. It is known as conical pendulum. तर ही जी मास स्ट्रिंग सिस्टीम आहे त्याला आपण म्हणतो कोनिकल पेंडुलम. आता याच्यावरती म्हणजे हा जो बॉब आहे त्या बॉब वरती ऍक्ट होणारे फोर्सेस आपण कन्सिडर करणार आहे. पहिलं जे फोर्स आहे ते असेल फोर्स mg, जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ग्रॅव्हिटीमुळे या बॉब वरती असणार आहे ते mg. याची डायरेक्शन कशी असेल, व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल. दिस फोर्स mg इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. अँड अनदर फोर्स वी कन्सिडर हियर टेन्शन T, अनदर फोर्स टेन्शन T विच इज अलॉंग द स्ट्रिंग. हे कुठं असतं तर या स्ट्रिंगच्या अलॉंग असेल अँड इट्स डायरेक्शन इज टुवर्ड्स द रिजिड सपोर्ट. हा जो रिजिड सपोर्ट आहे तिकडे याची डायरेक्शन असणार आहे. आता आपण काय करणार आहे तर हे जे टेन्शन टी आहे ते टेन्शन टी रिझॉल्व करायचं. दिस टेन्शन टी इज रिझॉल्व इनटू टू कॉम्पोनंट्स. एक हॉरिझॉन्टल घेतो आपण आणि एक व्हर्टिकल कॉम्पोनंट. आता हा जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे तो असेल टी साइन थीटा आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट इज टी कॉस थीटा. दिस इज रिझॉल्व इनटू टू कॉम्पोनंट. फर्स्ट इज टी कॉस थीटा and this t cos theta is acting vertically upward. त्या t cos theta ची डायरेक्शन कशी आहे, व्हर्टिकली अपवर्ड आहे आणि याच्या अपोजिट ही mg ची डायरेक्शन आहे. त्यामुळे हे t cos theta काय करतं तर mg ला बॅलन्स करणार आहे. म्हणजेच t cos theta इक्वल टू आपण लिहू शकतो mg. फर्स्ट कंपोनेंट इज t cos theta which is acting vertically upward and we can write here t cos theta is equal to mg. This is equation 1. याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करूया. आता दुसरं जे कंपोनेंट आहे तो आहे t sin theta. आता हा जो t sin theta आहे त्याची जर डायरेक्शन आपण बघितली तर ती डायरेक्शन कुठे आहे तर टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. या सर्कलच्या सेंटरकडे याची डायरेक्शन आहे आणि अलॉंग रॅडियस आहे. मग जर अलॉंग रॅडियस आणि टुवर्ड्स सेंटर जर फोर्स असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रीपेटल फोर्स. ते फोर्स कोणता असेल, सेंट्रीपेटल फोर्स असेल. म्हणजेच इथे टी साइन थीटा इट रिप्रेझेंट सेंट्रीपेटल फोर्स. टी साइन थीटा काय रिप्रेझेंट करेल, सेंट्रीपेटल फोर्स. आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय आर mr omega square as well as mv omega. So we can write here t sin theta is equal to mv square upon r, or we can write here also mr omega square or is equal to mv. हे तीन इक्वेशन तुम्ही घेऊ शकता. तर t sin theta it represent centripetal force, that's why t sin theta is equal to mv square by r. This is equation 2. हे काय असेल, इक्वेशन 2 असेल. आता आपण काय करणार आहे, हे जे इक्वेशन 2 आहे त्या इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 नी डिव्हाइड करणार. इक्वेशन 2 ला काय करायचं, इक्वेशन 1 नी डिव्हाइड करायचं. आता इक्वेशन 2 ला 1 नी डिव्हाइड केलं तर इथं राहील t sin theta divided by here t cos theta
इज इक्वल टू इथं मिळेल mv स्क्वेअर बाय आर आणि इथलं हे mg. टी साइन थीटा अपॉन टी कॉस थीटा इज इक्वल टू काय येणार आहे mv स्क्वेअर बाय आर अपॉन mg. आता इथं टी कॅन्सल होईल, m कॅन्सल होईल, इथे राहणार साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज नथिंग बट टॅन थीटा and this tan theta is equal to phi square upon rg. Tan theta is equal to काय मिळेल phi square upon rg. आता परत आपण याच्यामध्ये आपल्याला पिरियड काढायचे, त्यामुळं phi इन टर्म्स ऑफ पिरियड जो फॉर्म्युला आहे phi is equal to 2 pi r upon t. 2 pi r upon t तो फॉर्म्युला आपण काय करणार आहे याच्यामध्ये सबस्टिट्यूट करणार आहे. पी इज इक्वल टू 2 पाय आर बाय टी इथं सबस्टिट्यूट केलं तर इथं मिळेल टॅन थीटा इज इक्वल टू हे जे 2 पाय आर बाय टी आहे इथं घेतलं तर याचा स्क्वेअर घ्यावा लागेल. याचा स्क्वेअर येणार आहे 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर आणि इथं अगोदरचं जे आहे ते आर जी. आता इथे हे आर हे एक आर कॅन्सल होईल, इथं राहील 4 पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर जी. इथे काय राहणार आहे टॅन थीटा इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर जी. आता हा जो फॉर्म्युला मिळालेला आहे त्याच्यावरून आपल्याला पिरियड घ्यायचं आहे, त्यामुळे टी स्क्वेअर इज इक्वल टू हे टॅन थीटा इकडे येणार आहे, टी स्क्वेअर इथं लिहिलं आपण, टी स्क्वेअर इज इक्वल टू राहील 4 पाय स्क्वेअर आर अपॉन जी टॅन थीटा. म्हणजे इथं आपल्याला मिळेल टी स्क्वेअर इज इक्वल टू 4 टी स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर आर upon g tan theta, or we can write here t is equal to, आता इथे स्क्वेअर रूट घ्यावं लागेल, इथे राहणार 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ r अपॉन g tan theta. फॉर्म्युला मिळेल t is equal to 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ r अपॉन g tan theta. आता याच्यामध्ये परत आपण r इज इक्वल टू सबस्टिट्यूट करणार आहे, म्हणजे हे जी फिगर आहे या फिगरवरून जर आपण ऑब्झर्व केलं तर हा अँगल थीटा आहे, त्यामुळे त्याच्या समोरची साइड इथं काय येणार आहे साइन थीटा येईल. साइन थीटा डिफाइन केलं तर साइन थीटा इज इक्वल टू दिस साइड म्हणजे r डिवायडेड बाय काय येणार l. म्हणजे फिगरवरून जर साइन थीटा आपण डिफाइन केलं, हिअर वी राईट हिअर साइन थीटा इज इक्वल टू ह्याच्या समोरची साइड अपोजिट साइड आहे आर डिवायडेड बाय हायपोटेन्यूज येणार एल, म्हणजे आर इज इक्वल टू एल साइन थीटा. आता ही व्हर्टिकल हाईट आहे एच, ती जर काढायची असेल तर आपण कॉस थीटा डिफाइन करणार आहे, म्हणजे इथं मिळेल कॉस थीटा इज इक्वल टू एच अपॉन एल आणि याच्यावरून एच इज इक्वल टू मिळेल एल कॉस थीटा. म्हणजे फिगरवरून आपल्याला आरचा फॉर्म्युला मिळाला एल साइन थीटा आणि एच साठी मिळेल एल कॉस थीटा. आता या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला इथे यूज करायचे, म्हणजे इथं जे आर अपॉन जी टॅन थीटा आलेला आहे त्याच्यामध्ये इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ. आता आर ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली एल साइन थीटा डिवायडेड बाय जी इंटू, आता हे जे टॅन थीटा आहे ते आपण लिहू शकतो साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता हे साइन थीटा इथं कॅन्सल होईल, हे कॉस थीटा वरती जाईल, म्हणजेच इथे राहणार आहे 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल कॉस थीटा अपॉन जी. 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल कॉस थीटा अपॉन जी means here we get period of conical pendulum has one form t is equal to 2 pi square root of L cos theta upon g. Again if we consider L cos theta is h, then we can write
this formula as 2 pi square root of h upon g. म्हणजे इथे आपल्याला पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम मिळेल t इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ h अपॉन g. तर हा पण फॉर्म्युला तुम्ही घेऊ शकता किंवा हा पण फॉर्म्युला घेऊ शकता किंवा हे रिअरेंज करून तुम्हाला हे तिन्ही फॉर्म्युले लिहिता आले पाहिजे. 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ r अपॉन g टॅन थीटा असेल किंवा t इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ l कॉस थीटा अपॉन g असेल किंवा t इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ h अपॉन g असेल. Here we have finished the chapter motion in a